नमस्कार. इयत्ता 10वीच्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनो, आपलं या सायन्स 1 म्हणजे विज्ञान 1च्या ऑनलाईन तासिकेमध्ये मी सुधीर गोळे उपशिक्षक आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, सायन्स 1च्या पहिल्या धड्याला आपण सुरुवात केलेली आहे आणि पहिल्या धड्याचं जे नाव आहे त्याचं एक ग्रॅव्हिटेशन म्हणजेच गुरुत्वाकर्षण. यामध्ये आतापर्यंत तुम्ही काही मुद्दे पाहिलेले आहेत, जसं ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, गुरुत्वाकर्षण म्हणजे काय, बल व गती म्हणजे काय, फोर्स अँड मोशन म्हणजे काय, तसंच केपलरचे नियम, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, अर्थ्स ग्रॅव्हिटेशन म्हणजे पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण किंवा अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन म्हणजे पृथ्वीचे गुरुत्वीय त्वरण. आणि मागच्या तासिकेला तुम्ही पाहिलं की व्हॉट इज मीन बाय फ्री फॉल. फ्री फॉल म्हणजे काय, तर मुक्त पतन म्हणजे मुक्तपणे एखादी वस्तू खाली पडणे पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनमुळे किंवा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या धड्याचे पुढचे मुद्दे पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, तर स्थितीज ऊर्जा. स्थितीज म्हणजे वस्तूच्या विशिष्ट स्थितीमुळे तिच्यात सामावलेली ऊर्जा, त्याला आपण म्हणतो पोटेन्शियल एनर्जी. अँड धिस वी हॅव लर्न इन द प्रिव्हियस क्लास. हे आपण मागच्याच वर्गामध्ये शिकलेले की स्थितीज ऊर्जा काय, गतीज ऊर्जा काय, हे आपलं झालेलं आहे. आणि या ठिकाणी हा शब्द लागलेला आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा. याचा अर्थ की गुरुत्वाकर्षणामुळे त्या वस्तूमध्ये सामावलेली ऊर्जा, स्थितीमुळे सामावलेली ऊर्जा, हे आपल्याला यामध्ये पाहिजे आहे. आणि पुढचा आहे दुसरा मुद्दा आपल्याला पाहिजे आहे एस्केप वेलॉसिटी, म्हणजे त्याला आपण मुक्ती वेग असं म्हणतो. की एखाद्या वस्तूला अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्समधून एस्केप व्हायचं असेल तर त्याला एस्केप वेलॉसिटी असं म्हणतात. त्यावेळेस त्या वस्तूची जी वेलॉसिटी असेल त्याला एस्केप वेलॉसिटी असं म्हणतात. चला तर मग तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये तुम्ही सुद्धा लक्ष द्यायचं आहे, त्यामध्ये हे दोघे मुद्दे समजून घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, पहिला मुद्दा पाहूया, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. वी हॅव स्टडीड पोटेन्शियल एनर्जी इन द लास्ट स्टँडर्ड. म्हणजे मागच्या इयत्तेमध्ये पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय असते, तिची ऊर्जा काय असते, हे तुम्ही शिकलेला आहात. द एनर्जी स्टोर्ड इन अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स पोझिशन ऑर स्टेट इज कॉल्ड ॲज द पोटेन्शियल एनर्जी. दिस इज द डेफिनेशन ऑफ पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे ही त्याची व्याख्या आहे. धिस एनर्जी इज रिलेटिव्ह अँड इन्क्रीजेस ॲज वी गो ग्रेटर हाईट्स फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ. म्हणजे ही जी ऊर्जा असते, स्थितीज ऊर्जा, ही आपण पृथ्वीच्या पृष्ठभागापासून, जमिनीपासून जसजसं वर जाऊ तसं ती ऊर्जा वाढत जाते. हे आपण मागेच शिकलेले आहेत. धिस वी हॅड ॲझ्युम दॅट द पोटेन्शियल एनर्जी ऑफ ॲन ऑब्जेक्ट ऑफ मास एम ॲट अ हाईट एच फ्रॉम द ग्राउंड इज mgh. म्हणजेच काय, तर एम हे वस्तुमान असलेल्या आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापासून म्हणजे जमिनीपासून एच फॉर हाईट, एच एवढ्या उंचीवर असलेल्या वस्तूची जी गुरुत्वीय स्थितीज ऊर्जा असते ती असते mgh. या सूत्राने ती दाखवली जाते. आणि पृथ्वीच्या पृष्ठभागावरती कशी असते, शून्य असते. ऑन द ग्राउंड इट इज 0. जमिनीवर जी वस्तू पडलेली असते तिच्या अंगी असलेली पोटेन्शियल एनर्जी ही 0 असते, कारण जमिनीपासून तिची हाईट 0 असते म्हणून. आणि mgh या सूत्रामध्ये जर हाईटची व्हॅल्यू आपण 0 टाकली तर त्याची व्हॅल्यू 0 येते. म्हणून कोणतीही वस्तू जी ग्राउंडवर पडलेली असते, जमिनीवर पडलेली असते, तिची जी पोटेन्शियल एनर्जी असते ती 0 असते, 0 असते. व्हेन h इज स्मॉल कम्पेअर्ड टू द रेडियस r ऑफ द अर्थ, वी कॅन ॲझ्युम g टू बी कॉन्स्टंट and can use the above formula mgh. But for large values of h, the value of g decreases with increase in the height, means h. h चे मूल्य म्हणजे हाईट, उंचीचे मूल्य जे असते ते पृथ्वीची जी त्रिज्या असते, पृथ्वी ही गोलाकार आहे आणि म्हणून तिची त्रिज्या आहे. तर पृथ्वीची त्रिज्या जी भरपूर मोठी, खूप मोठी, तर त्या मानाने ते जे एच असते म्हणजे हाईट असते, उंची असते त्या वस्तूची, ती त्या मानाने खूप कमी असते. आणि असे असताना जीचे मूल्य आपण स्थिर धरू शकतो, कॉन्स्टंट धरू शकतो. आणि त्यामुळे वरील मूल्य सूत्र जे आहेत mgh हे वापरू शकतो. परंतु एचचे मूल्य अधिक असताना जीचे मूल्य उंचीप्रमाणे कमी होत जाते. द व्हॅल्यू ऑफ जी डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन द हाईट. फॉर अन ऑब्जेक्ट at infinite distance from the earth, the value of g is
0, म्हणजे एखादी वस्तू पृथ्वीपासून जर अनंत अंतरावर असेल म्हणजे खूप दूर असेल तर त्या ठिकाणी जीचं जे मूल्य असतं ते 0 असतं. Earth's gravitational force does not act on the objects, so it is more appropriate to assume the value of potential energy to be 0 there. त्या ठिकाणी पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण बल काम करत नाही, कारण ती वस्तू खूप दूर असते, अनंत अंतरावर असते पृथ्वीपासून, आणि म्हणूनच तिथं वस्तूची गुरुत्वीय ऊर्जा किंवा म्हणजे स्थितीज ऊर्जा ही 0 घेणे योग्य ठरते. Thus, for smaller distances, that is heights, the potential energy is less than 0. It is negative. कमी जर उंची असेल किंवा अंतर त्यापेक्षाही कमी असेल तर स्थितीज ऊर्जा जी असते, पोटेन्शियल एनर्जी जी असते, ती 0पेक्षा सुद्धा कमी असते, म्हणजेच ती ऋण घेतली जाते, मायनसमध्ये घेतली जाते. When an object is at the height h from the surface of the earth, its potential energy is minus gmm upon r plus h. This much is the potential energy of that object, and here m and r are earth's mass and radius respectively. या ठिकाणी जो कॅपिटल एम आहे तो पृथ्वीचं वस्तुमान आहे आणि आर जो आहे कॅपिटल आर तो आहे पृथ्वीची त्रिज्या म्हणजेच रेडियस ऑफ द अर्थ. पुढचा मुद्दा आहे एस्केप वेलोसिटी, त्याला मराठीमध्ये मुक्तिवेग असं म्हणतात. वी हॅव सीन दॅट वेन अ बॉल इज थ्रोन अपवर्ड इट्स वेलोसिटी डिक्रीजेस बिकॉज ऑफ द ग्रॅव्हिटेशन ऑफ द अर्थ. आपण जेव्हा वरच्या बाजूला चेंडू फेकतो किंवा कोणतीही वस्तू फेकतो तर वर जाताना तिचा वेग कमी कमी होत जातो. व्हाय दिस हॅपन्स, कशामुळे घडतं हे? दिस हॅपन्स बिकॉज ऑफ द अर्थ्स ग्रॅव्हिटेशन, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे हे होतं. आणि एखाद्या विशिष्ट उंचीवर जाऊन ॲट अ सर्टन हाईट द वेलॉसिटी बिकम्स 0 अँड आफ्टर रिचिंग दॅट हाईट दॅट ऑब्जेक्ट विल बिकम अगेन कम टुवर्ड्स द अर्थ. एखाद्या विशिष्ट उंचीवरती वस्तू गेल्यानंतर ती तिथं थांबते आणि पुन्हा खालच्या दिशेने यायला लागते बिकॉज ऑफ द अर्थ्स ग्रॅव्हिटेशन. द वेलॉसिटी बिकम्स 0 आफ्टर रिचिंग ॲट अ सर्टन हाईट अँड after that the stone or that object starts falling down. Its maximum height depends on its initial velocity. According to the Newton's third law, equation of motion is v square is equal to u square plus 2as. Here v is equal to the final velocity of the ball which is 0 and a is equal to minus g. Therefore 0 is equal to u square plus 2 in bracket minus g s, and maximum height of the ball is s is equal to minus u upon u square upon 2g. Thus higher the initial velocity u, the larger is the height reached by the ball. म्हणजेच चेंडूचा सुरुवातीचा वेग जितका जास्त उंचावर जाईल तो चेंडू जितक्या जास्त उंचावर जाईल, याचे कारण म्हणजे सुरुवातीचा वेग जितका जास्त असेल तितका तो चेंडू पृथ्वीच्या आकर्षणाचा प्रतिकार करू शकेल व तितका जास्त वर जाऊ शकेल. म्हणजे तुम्ही जितक्या ताकदीने बॉल वरती फेकाल तेवढा तो जास्तीत जास्त वर जाईल, म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने तो काम करेल. The reason for this that the higher the initial velocity the ball will oppose the gravity of the earth more and larger will be the height to which it can reach. We have seen above the value of g keeps decreasing as we go higher above the surface on the earth. Thus the force pulling the ball downward decreases as the ball goes up. If we keep increasing the initial velocity of the ball, it will reach larger and larger heights and above a particular value of initial velocity of the ball. The ball is able to overcome downward pull by the earth and can escape the earth forever and will not fall back on the earth. This velocity is called as the escape velocity. We can determine its value by using the law of conservation of energy as follows. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागच्या वेळेस पाहिल्याप्रमाणे जीचं जे मूल्य असतं ते भूपृष्ठापासून उंचीनुसार कमी कमी होत जातं. जसजसं वर जाऊ त्याप्रमाणे जीचं मूल्य कमी कमी होत जातं आणि म्हणून खूप उंचावर गेल्यावर चेंडूवरील पृथ्वीचं जे आकर्षण बल असतं ते कमी होत जातं
आपण चेंडूचा आरंभीचा वेग वाढवत गेलो तर तो उंच उंच जाईल आणि एखाद्या विशिष्ट ठिकाणी आरंभ वेग असा असेल की त्या वेगाने फेकलेला चेंडू पृथ्वीचं जे गुरुत्वाकर्षण बल आहे त्याच्यावर तो मात करेल व तो परत खाली पृथ्वीवर पडणार नाही, म्हणजे तो पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीच्या बाहेर निघून जाणार. आरंभ वेगाच्या विशिष्ट मूल्यालाच मुक्तिवेग असं म्हटलं जातं, कारण या वेगाने वर फेकलेली वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वीय आकर्षणापासून मुक्त होऊन जाते आणि ती पुन्हा खाली पडत नाही, ती तिथंच राहते. मुक्तिवेगाचे सूत्र आपण ऊर्जा अक्षयतेचा सिद्धांत वापरून पुढील प्रमाणे काढू शकतो. An object going vertically upward from the surface of the earth having an initial velocity equal to the escape velocity escapes the gravitational force of the earth. The force of gravity being inversely proportional to the square of distances becomes zero only at infinite distance from the earth. This means that for the object to be free from the gravity of the earth, it has to reach infinite distance from the earth. That is, the object will come to rest at infinite distance and will stay there. आरंभीचा वेग जो असतो, मुक्तिवेगा एवढा असलेली पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सरळ वर जाणारी वस्तू पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणापासून मुक्त होते. गुरुत्वाकर्षणाचे बल अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपातात असल्याने ते बल अनंत अंतरावर शून्य होते, म्हणजेच वस्तूला या बलापासून मुक्त होण्यासाठी अनंत अंतरावर जावं लागते, म्हणजेच वस्तू अनंत अंतरावर जाऊन स्थिर होईल. गुरुत्वाकर्षणाचे जे बल असते ते अंतराच्या वर्गाच्या व्यस्तानुपातात असल्याने ते बल अनंत अंतरावर शून्य होते, म्हणजेच वस्तूला या बलापासून मुक्त होण्यासाठी अनंत अंतरावर जावे लागते, म्हणजे वस्तू अनंत अंतरावर जाऊन स्थिर होईल, कारण ती पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बाहेर गेलेली असेल. फॉर अन ऑब्जेक्ट ऑफ मास एम हिअर सम इक्वेशन्स आर गिवन. ए कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv² ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. पृथ्वीच्या पृष्ठभागावर त्या वस्तूची जी कायनेटिक एनर्जी असेल, गतिज ऊर्जा असेल, ती कशी असेल 1/2 mv². त्याच्यानंतर पोटेन्शियल एनर्जी स्थितिज ऊर्जा असेल -gmm/r. देअरफॉर टोटल एनर्जी इज इक्वल टू E1 इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. एकूण एनर्जी जर काढायची असेल तर दोघांची बेरीज करावं लागेल. 1/2 mv² -gmm/r. दिस इज द टोटल एनर्जी ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. अँड द टोटल एनर्जी ॲट इन्फायनाईट डिस्टन्स फ्रॉम द अर्थ, म्हणजे पृथ्वीपासून अनंत अंतरावर खूप दूर. कायनेटिक एनर्जी असेल 0, पोटेन्शियल एनर्जी असेल -gmm/∞, which is equal to 0, and therefore total energy is equal to E2 is equal to kinetic energy plus potential energy. From the principle of conservation of energy, E1 is equal to E2, म्हणजे ऊर्जा अक्षयतेचा जो सिद्धांत आहे, ऊर्जेच्या अक्षयतेप्रमाणे आपल्याला माहिती आहे की E1 is equal to E2, म्हणजे सुरुवातीची एनर्जी आणि शेवटची एनर्जी ही सारखी असते. म्हणून या ठिकाणी सूत्र दिलेलं आहे E1 इज इक्वल टू E2, म्हणजेच 1/2 mv² -gmm/r, विच इज इक्वल टू 0. देअरफॉर v² इज इक्वल टू gm/r. आता या ठिकाणी g इज इक्वल टू gm/r², ही व्हॅल्यू यावरून आपण gmची व्हॅल्यू काढू शकतो. gm इज इक्वल टू gr². या ठिकाणी बॉक्समध्ये दिलेलं आहे पहा, gm इज इक्वल टू gr². आता हे जे सूत्र मिळालेलं आपल्याला v इज इक्वल टू √2gm/r, यामध्ये gmच्या ऐवजी त्याची व्हॅल्यू टाकली आहे gr². आता वरच्या बाजूला r² आणि खालीसुद्धा r आहे, तर वरच्या बाजूला आणि जो खाली एक r आहे तो कट होईल, म्हणजे वरती एकच r राहील आणि सूत्र काय मिळेल मग v इज इक्वल टू 2gr. जर त्यांच्या व्हॅल्यूज टाकल्या इट विल बी 2 × 9.8 × 6.4 × 10⁶, which is equal to 11.2 km/s. So this is the value which is escape velocity. The spacecraft which are sent to the moon or other planets have to have their initial velocity larger than the escape velocity so that they can overcome
अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन अँड कॅन ट्रॅव्हल टू these ऑब्जेक्ट्स. म्हणजे चंद्रावर किंवा दुसऱ्या ग्रहांवर ज्या पाठवल्या जातात अवकाशयान, त्यांचा आरंभीचा जो वेग असतो तो मुक्ती वेगापेक्षा अधिक असणे आवश्यक असते, जेणेकरून ती याने पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण पार करून इतर ग्रहांकडे जाऊ शकतात.